नमस्कार, मी सुहानी पाटील. जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. शेंडूर येथे खोटी कागदपत्रे बनवून 29 प्लॉट धारकांची फसवणूक. योग्य कागदपत्रे न मिळाल्यास ग्रामपंचायतला टाळी ठोकण्याचा प्लॉट धारकांचा इशारा. निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे मुकुंद नारायण कुलकर्णी यांची 29 गुंठे जमीन होती. सर्वे नंबर 110/1A व 110B प्रमाणे कुलकर्णी हयात असताना प्लॉट पाडून गावातील 29 जणांना प्लॉटची विक्री केली होती. मात्र सध्या ग्रामपंचायतीने 2 नंबरची डायरी घालून सदर 29 गुंठे जमीन आनंदा जानू दामोडे यांच्या नावावर दाखवली आहे. या प्रकरणाची माहिती 29 प्लॉट धारकांना समजल्यानंतर संबंधित प्लॉट धारकांनी ग्रामपंचायतीमध्ये तसेच पीडीओंना उतारा, डायरी उतारा व हस्ताक्षर उतारा देण्याची मागणी केली, पण ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही. ग्रामपंचायतच्या पीडीओंनी सुद्धा वर्दी देण्यास 9 महिन्यापासून टाळाटाळ केली आहे. कोर्टाकडून जमीन संबंधित 29 प्लॉट धारकांची आहे असा निकाल दिल्यानंतरही आपल्या कागदपत्रांची संबंधित अधिकाऱ्यांनी विचार न केल्याने संतापलेल्या प्लॉट धारकांनी ग्रामपंचायतला 7 दिवसाचा अवधी देऊन कागदपत्रे न दिल्यास ग्रामपंचायतला टाळी ठोकण्याचा इशारा सर्व 29 प्लॉट धारकांच्या वतीनं पांडुरंग तोडकर यांनी दिला आहे. या प्रकरणात माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बाजीराव भोसले, पीडीओ वाळके आणि शिवराज धमाणे कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी भ्रष्टाचार करून दामोडे यांच्याकडून पैसे खाऊन जमीन दामोडेंच्या नावावर दाखवली आहे. या सर्व प्रकरणाचा व्यवस्थितरित्या तपास करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा यावेळी प्लॉट धारकांनी प्रशासन आणि प्रसार माध्यमांना केली आहे. या प्रसंगी महादेव तोडकर, संजय अंबोले, सूर्यकांत तोडकर, शंकर तोंदले, शिवाजी पोवार, चंद्रकांत तोडकर, सुनील होरमाळे, गोपाळ सूर्यवंशी यांच्यासह सर्व प्लॉट धारक यांची उपस्थिती होती. निपाणीहून जनशक्ती न्यूज 18 साठी मुख्य संपादक संतोष मातीवट्टर. नाव पांडुरंग गणपती तोडकर. काय समस्या आहे तुमची? समस्या आमचं 110/1A असा एक सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबरमध्ये कुलकर्ण्याने प्लॉट पडलेला आहे. कुलकर्ण्यांच्या 110/1B असं प्लॉट पडलेले आहेत आणि त्यामध्ये काय झालं आहे, ग्रामपंचायतीनं 2 नंबरनं डायरी घालून असं दुसऱ्याच्या नावी केलेलं आहे. आनंदा जानू दामोडे त्यांच्या नावी केलेलं आहे 2 नंबरनं डायरी घालून. आणि ती डायरी कशी घातली म्हणून आम्ही कागदपत्र मागताना कागदपत्र देणं झाल्यात आणि त्यांनी काय सांगितलं, ग्रामपंचायतीनं अध्यक्ष आणि पीडीओ यांनी काय सांगितलं की तुम्ही तहसीलदाराकडनं म्हणजे त्याचा निकालपत्र घेऊन या, मग तुम्हाला हे करून देतो, आम्ही ते डायरी कॅन्सल करून देतो. मग आम्ही तहसीलदारकडे जाऊन आम्ही कोर्टात घालून कोर्टातनं निकालपत्र आणून सुद्धा 2 महिने त्यांनी काय केलं, थांबविलं. आज करतो उद्या करतो, आज करतो उद्या करतो म्हणून थांबवून त्यांनी लेट करून हे केलं नाही, डायरी कॅन्सल करून दिली नाही. आणि आता परत आणि ते खरेदीपत्र करायला लावून सगळं खरेदीपत्राचं त्यांनी हे करून घ्याल्यात आणि त्यांचं त्यांनी डायरी घालायला लागल्या. ते तर त्याचं कोर्टाचं निकालपत्र आहे, 2 नंबरनं सगळं त्यांनी केलेलं हे आहे. आम्हाला न जुमानता दुसऱ्याला खरेदी देऊन 2 नंबरनं सगळं करायला लागलं. कागदपत्र आमच्याकडे सगळे असून सुद्धा कोर्टानं निकाल दिलाय तरी पण त्यांनी हे करायला लागले, दांडग्यावाला दुसऱ्याला खरेदी द्यायला लागली. घरात दाणं होतं तर ते दाणंही कुशान बामराला पैसे दिला आम्ही. पोराशी पोटाला नाही ते बंद करलं आणि बामरा आम्हाला ती जमीन येऊन मापून एवढं कोपरं दिल्यात. आहेत आमच्या ताब्यात नाही. खरं आता पंचायती आम्हाला न्याय देणार, काय करायचं सांगा. कागदपत्र तुमच्याकडे आहेत? स्टॅम्प करून दिलेला बामणार खरेदीचं आहेत आमच्याकडे. काय खरं ह्यो इकायला आल्यावर दुसऱ्यांनी येऊन दुसरा गोका येऊन बसल्यावर आम्ही काय करायचं सांगा. वाळके योग ही सगळी पंचायतीत का ही अशी करायला लागल्यात बघा. आणि आम्ही गरिबांनी काय करायचं सांगा. आणि पैसे तिने भाडे खायला लागल्यात. दुसरा दांडगा येऊन जर बसला आणि ती काढून जर घेतलं तर आम्ही काय करायचं सांगा. आम्ही पैसे आता केसीला पैसे घालायला लावतो. ज्या टायमाला आम्ही घेतलं का नाही त्या टायमाला 5-5 रुपयाला हे होत होतं, नोंद होत होतं.
त्या टायमाला आम्हाला कळलं नाही, खरेदीचं कागद घरात ठेवून घेतला आणि बसला. तुम्हाला सांगायचं म्हणजे असली परिस्थिती झाली आणि हे आता हे विचार बसलेत काय करायचं. आमचा पलट आम्हाला मिळावा. सर तुम्हाला मिळेल सर मिळा कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे आमच्या ऑर्डर झाल्या असून पंचायत ग्रेप्तारपणे करावी. आता कुणाच्या हातात आम्हाला आहे? न्याय मिळावा. तुमचं जागा आता कुणाच्या हातात आहे? जागा सगळ्यांच्या ताब्यात ताब्यात आमच्याच आहे. तर फक्त काय झालंय, पंचायतीचं नाव लावून द्यायला, कागदपत्र त्यांच्या ताब्यात द्यायला, कागदपत्राच्या हिशोबानं त्यांच्या हे करायला. नाहीतर जागा आमच्या ताब्यात आहे. आता माझा अंदाज काहीतरी 87 पासून 88 पासून आमच्याच ताब्यात आहे जागा. तुमचा कागदपत्र आहे? कागदपत्र आहे? कागदपत्र आहे? कागदपत्र पण आहे आमच्याकडे. सर या सगळ्या लोकांच्या नानासाहेब कुलकर्णी बामणे यांच्याकडून आम्ही 1988ला खरेदीपत्र त्यांच्याकडनं पलाट गेलेलं आहे 700 रुपयाला 2 गुंठ. त्याप्रमाणे त्या चुकीच्या ह्यानं आनंदा जालमा धामोडन चुकीचे नाव भ्रष्टाचार करून लावलेलं आहे. प्रशासक काळामध्ये डायरी घातल्या, प्रशासक काळामध्ये डायरी घालून हे करल्यात, 2 नंबरनं पैसे काढून डायरी घालतात. 3 लाख रुपये वाळके पिढीहून आणि हिनी पण पैसे घेतल्या सर. आणि अध्यक्ष बाजीराव भोसले त्यांनी एक सरळ पैसे घ्यावे म्हणून सांगितलं. तिने काय सांगते सांगून देत पैसे घेऊनच आम्ही कागदपत्र मागवलं. मला वाटतं आम्ही 9 महिने झालं कागदपत्र मागवलं, एक कागद दिला नाही. सर सर ಅವ್ರು ಹೇಳ ಪ್ರಕಾರ ನೀವು ಈಗ ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ? एक मिनिट ಅವ್ರು ಹೇಳ ಪ್ರಕಾರ ನೀವು ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಅವರಿಗೆ? ವರದಿ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಈ ಸೊತ್ತು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ, ಕೈಬರ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಅವ್ರ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇತ್ತು ಎಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಹಿಂದಿನ ಎಲ್ಲ ಹುಡುಗಿಯರಿಗೆ ಕೊಡ್ತಾನೆ ಕೇಳಿದ್ದೇನೆ. ಯಾವ ಮತ್ತೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಹುಡುಗಿಯರು ಕೊಡ್ತೀರಿ ಅನ್ನೋ ಕೊಡೋರು ಈಗ ತಗೊಂಡಾರ, ಕೈಬರ ತಗೊಂಡಾರ, ಈ ಸೊತ್ತು ತಗೊಂಡಿದಾರ. ನಾ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಕೇಳಿದ ಪ್ರಕಾರ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅವರು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ವರದಿ ಅಂತ ಒಂದು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅವರಿಗೆ? ವರದಿ ಸರ್ ಕೈ ಬರ್ತಿದ್ದು ನಮಗಂತ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವು ಕೊಡ್ತಾ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅದು ವರದಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಏನಿಲ್ಲ? ಕೈ ಬರ್ದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕೈ ಬರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ? वर्दी आणि ई उतारा जे आहेत त्या आम्ही मागणी करालोय. आम्ही हे जवळजवळ 6 महिने झालं मागणी करायला लागलोय. आज देतो उद्या देतो करून असं फक्त ढकलत न्याय लागल्यात. आम्ही 2-3 वेळा पण 29 लोक येऊन गेलो तरी पण त्यांनी दिले नाही. आता तुम्हाला काय पाहिजे? ई उतारा, डायरी उतारा, त्याच्यानंतर हस्ताक्षर उतारा ते पाहिजे आहे. त्याच्यासाठी आम्ही मागणी करालोय. ते द्यायला बघणं झाले. ग्रामपंचायत दखल घेण्यात आल्या. 2002 पासून माझा पंचायतीला प्लॉट नोंद असताना माझं तिथं कच्चं बांधकाम आहे 12x15चं. हे नोंद असताना पंचायत गेल्या वर्षीपर्यंत माझ्याकडून फाळा सहारा घेत होती. पण ह्या वर्षी माझ्याकडून ते सहारा स्वीकारत नाही. का तुमचा प्लॉट डिफेक्ट आहे म्हणतात. मग ते कशामुळे डिफेक्ट झालं, ह्यांच्यामुळं का कशामुळं ते आम्हाला पाहिजे आहे. का डिफेक्ट केलं, कारण काय त्याला? कारण ते दुरुस्ती करून घेत नाही. हा, दुरुस्ती करून त्यानं आमच्याकडून फाळा घ्यायला पाहिजे. गेल्या वर्षी 23-24 पर्यंत घेत होते, या वर्षी घेतले नाही. या वर्षी घेतले नाही. म्हणून आम्ही सारखं रोज इथे येऊन एकटा करलं तरी पण ते पीडीओ काही जुमानत नाही आम्हाला. आणि काय झालंय, गेल्या ग्रामपंचायतीनं म्हणजे अध्यक्ष बाजीराव भोसले आणि वाळके पीडीओ आणि शिवराज कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी ग्रामपंचायत अध्यक्षांनी संगनमताने, तिघांनी संगनमताने एक भ्रष्टाचार केलेला आहे. आणि त्यांनी काय केलंय, वाळके पीडीओने 3 लाख रुपये घेतले आणि बाजीराव भोसले यांनी 1 लाख रुपये घेऊन एक प्लॉट त्यांना देतो म्हणून सांगितल्याबद्दल त्यांनी हे केलं. आणि ग्रामपंचायतीला एक प्लॉट देतो म्हणून सांगितल्याबद्दल त्यांनी डायरी घातली असं सांगत आहे. गैरव्यवहार केलेला आहे. ऑपरेटरनं 55,000 काहीतरी घेतले, ते काय डिक्लेअर नाही. उद्या तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत जबाबदारी घेतला मग दिली काय तुम्हाला?
उपलब्ध नव्हती आणि समोरासमोर अहो पंचायतीची कागद पंचायतीतच पाहिजे काय घराकडे पाहिजे लॅपटॉप तर त्यांच्या घराकडे पीडीयूच्या घराकडे लॅपटॉप गव्हर्नमेंटची कागद यांनी घराकडे नेतात कुठला आदेश आहे आम्हाला आता दाखवू देत इथं दाखवू देत वर्दी दिलेली वर्दीची कागद इथं दाखवू देत हा इथं दाखवू देत वर्दी कागद काही नाही पिशवीत नाही घेऊन फिरतात कागद डायरी देऊ नका म्हणतात त्या मॅडमला हे करतात देऊ नको असा कागद म्हणतात आमच्या पुढे सांगितलं त्यांनी देऊ नको असा कागद म्हणून आणि त्याचा चुकीचा असून त्याच्या खरेदी पत्र इथं घेतला नाही म्हटलंय काय मग ते कसं लावलं नाव ते द्यायला पाहिजे नाही त्याने कशा आधारेखाली लावलं त्याची वर्दी द्यायला पाहिजे की आम्हाला वर्दी दिली नाही त्याने वर्दी दिली नाही ही सत्तू दिली नाही इथं होगरी 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 म्हणते अरे होगरी करते कन्नड माणूस घेऊन बोलायला संकट कन्नड माणूस घेऊन म्हणतात खेडेगावातली सगळी माणसं काय कन्नडच असतात आम्ही सीमाभागावरती आम्ही कन्नड बोलत मराठी बोलणार सर ನೀವು ಯಾಕೆ ವರದಿ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಕನ್ನಡ मध्ये बोला ವರದಿ ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನೀವು ಸರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಬರ್ತೀರಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇದಾರೆ त्यांच्याकडे दाखवू देत आम्हाला ಮತ್ತೆ ಅವ್ರು ಬೇಕಾದ್ರೆ हे पण यांनी दिलेलं नाही आणि कागदपत्र कोणालाही दाखवायचं नाही म्हणतात कागदपत्र दाखवायचं नाही म्हणतात ते कसं नावा लावली ही उतारा कसा निघाला हे त्याची वर्दी द्यायला पाहिजे आम्हाला त्याची डायरी दाखवायला पाहिजे पंचायत कमिटीला दाखवू देत किंवा पंचायत कमिटीला पण दाखवू देत पंचायत कमिटीला सुद्धा दाखवायच्या आधी सगळं काम करते पंचायती कमिटीवर बरं हे डायरी घातला का नाही तुम्ही प्रशासक काळामध्ये का डायरी घातला प्रशासक काळामध्ये पंचायत सदस्यांचं नाव कसे नाहीत पंचायत मिटिंगला कसं काय नाही प्रशासक काळामध्ये कशी डायरी घातली म्हणतात का नाही असं उद्या साहेब 9 महिने झालं त्यांनी उद्याच म्हणतात रोज पण उद्याच म्हणतात आता तुम्हाला सांगितलं का नाही जर यांनी जर उद्या नाही दिलं आम्ही 5-7 दिवसाची मुदत देतो 7 दिवसानंतर पंचायतीला आम्ही कुलूप घालणार गावकरी सगळी मिळून येणार आम्ही 29 लोक येणार आणि 29 लोकांनी न्याय दिला नाही तर आम्ही कुलूप घालणार 7 दिवसाच्या आत त्यांनी जर नाही दिली डायरी तर आम्ही पंचायतीला कायदेशीर प्रमाणे कुलूप घालणार ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा